भारत माता की जय. पुस्तक विज्ञाननिष्ठ निबंध. लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भाग 4. यज्ञाची कुळकथा. लग्नाआधी कार्yi मुहूर्ताची नक्की शुभ वेळ साधणे अत्यंत महत्त्वाचे वाटत असताही तशी वेळ अचूकपणे दाखवणारे अगदी अद्यतन घड्याळ कोणीही उपाध्याय ह्या धार्मिक विधीतल्या घटिकापात्र पूजनात पूजणार नाही, त्याला ते स्थान घेऊ देणार नाही. ह्या धार्मिक घटिकालयाचा मान त्या गंगाळात ते भोग पाडलेले घटिकापात्र टाकून बनविलेल्या अत्यंत अडाणी घटिकापात्रालाच मिळणार. कारण हेच की जेव्हा हे विवाहविधी रचले किंवा रुढावले तेव्हा आपल्या लोकांचे अत्यंत सुधारलेले घड्याळ म्हणजे गंगाळाचेच होते. त्यावर धर्माचा छाप पडताच ते जे अस्थिस्थिर होऊन बसले ते बसले. तीच गोष्ट विजेच्या किंवा गॅसच्या आजच्या अद्ययावत प्रदीपाची. देवळात किंवा घरात या लखलखीत दिव्यास देवपणाचा, पवित्रतेचा मान काही मिळणार नाही. त्यांना संध्याकाळी कोणीही दीपोज्योतिर नमोस्तुते म्हणून नमस्कार करणार नाही. तो दीपदेवतेचा मान मिळणार त्या मिणमिण्या पंथीला किंवा समईला. कारण आपल्या पूजा प्रभृती धार्मिक आचारांची ठेवण जेव्हा घडली गेली तेव्हा त्या काळच्या सुधारलेला दिवा होती ही पंथी किंवा समई. धर्मांचा छाप पडला तिच्यावर, त्यासरशी तिचे पावित्र्य अस्थिस्थिर होऊन बसले. धर्माचा दिवा त्या सनातन पंथीचा असा मिणमिणा, काजळलेला, उजेड थोडा, धूर फार. पण विज्ञानाचा दिवा विजेचा, अद्यतन. प्राचीन समाजस्थितीचा सांगाडा प्राचीन धर्मसंस्कारातील तंत्रातूनच बहुधा काढलेला सापडतो. या नियमाच्या अनुसंधानाने अग्नीची युक्ती वैदिक आर्यांच्या अत्यंत प्राचीन पूर्वजास कशी सापडली त्याचा पत्ता त्यांच्या अग्नी चेतवण्याच्या पुरातन धार्मिक तंत्रात म्हणजेच यज्ञविधीत सापडण्याचा पुष्कळ संभव असणारच. आणि ज्या अर्थी यज्ञातला पवित्र अग्नी म्हटला म्हणजे तो काष्ठावर काष्ठ घासूनच उत्पादावा लागतो, त्या अर्थी त्या यज्ञीय तंत्रास रचणाऱ्या प्राचीन युगात अग्नी चेतविण्याची उत्कृष्ट युक्ती काष्ठावर काष्ठ घासून ठिणगी पाडणे ही आणि हीच असली पाहिजे. आता त्याहून अनेक पटींनी सुधारलेला आग पेटी किंवा वीज बटणे जरी निघाली तरीही धार्मिक अग्नी, समंत्रक वैदिक अग्नी चेतवण्याचा मान त्या अद्यतन साधनास केव्हाही मिळणार नाही. तो त्या 5000 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 5000 वर्षांनी मागासलेल्या काष्ठावर काष्ठ घाशीत बसण्याच्या रीतीलाच मिळणार. कोणाचेही अज्ञान किंवा अपकृष्ट प्रघात त्यावर धार्मिक छाप पडला की कसे सनातन होऊन बसतात, पवित्र होऊन बसतात, त्याची ही माननीय उदाहरणे होत. अद्यतन आगपेटीने पेटवलेला अग्नी जरी अग्नीच तरी तो केव्हाही यज्ञीय पूज्यता पावणार नाही. यज्ञीय पूज्यतेला पात्र असा अग्नी म्हटला की तो त्या पुरातन रानटी पद्धतीने काष्ठावर काष्ठ घाशीत बसूनच पाडला पाहिजे. अग्नी हवा तेव्हा पेटवण्याची ही युक्ती मनुष्यास सापडताच त्याच्या जीवनावर केवढा क्रांतिकारक परिणाम झाला असेल. त्याचे खाणे पिणे, राहणी, गतिस्थिती यच्च यावत प्रकरणी केवढे प्रगतीपर मनवंतर झाले असेल ते कल्पनेने आपणास सहज जाणता येते. काळ्या कभिन्न मध्यरात्रीस एक प्रतिसूर्य उगव म्हणताच उगवण्याचे सामर्थ्य मनुष्यात आले. जन्मांध काळोखास डोळा फुटला, दिसू लागले. त्या अग्नीच्या कृपेने जे पचविता येत नव्हते ते अन्न मनुष्य पचवू लागला. वितळविता येत नव्हत्या त्या धातू वितळवू लागला. काळोखातील भयंकर भीतीला म्हणजेच भूतांना चक्क उजेडाच्या तीक्ष्ण तरवारीने कापून नाहीसे करू लागला. अशा त्या अत्यंत तेजस्वी असताही मनुष्यास एखाद्या सुहृदाप्रमाणे हाकेसरशी पावणाऱ्या महसत्वाविषयी मनुष्यास अत्यंत कृतज्ञता वाटावी आणि मनुष्याने साऱ्या चकाकणाऱ्यात देवात त्याला अत्यंत प्रिय आणि पूज्य मानावे हे अगदी साहजिक होते. अग्नीची युक्ती सापडली तरी ती फार सोयीस्कर नव्हती. भर रात्री
चटकन दिवा लावायचा तर काष्ठावर काष्ठ घासून ठिणग्या धरून विस्तव करणे लांबणीचेच काम. आणि तीच अडचण गारगोट्यांच्याही युक्तीत. अर्थातच एकदा केव्हा तरी सवडी अंती पेटवून ठेवलेला विस्तव तसाच्या तसाच पेटलेला ठेवणे, धान्यासारखाच ते शिजवणाऱ्या विस्तवाचाही स्थिर साठा नेहमीचाच सज्ज असणे घरामध्ये, हेच सोयीस्कर. त्या काळी घासलेटासारखी ज्वालाग्राही आणि आगपेटीसारखी शीघ्र चेतन साधने जवळ नव्हती. तेव्हा घरात विस्तव सारखा पेटलेला ठेवणे किती सोयीचे आणि आवश्यक असे ते अगदी 30-40 वर्षांपलीकडच्या अत्यंत आधुनिक काळातील गृहिणीही घरोघर सांगू शकतील. कारण या प्रौढा पिढीच्या बालपणापर्यंत घरातील चुली महिनोगणती सारख्या पेटलेल्याच ठेवल्या जात. दिवसा स्वयंपाक संपला की राखेखाली गोवऱ्यांची खांडे खुपसून शिलगलेली ठेवायची. तीच हवी तेव्हा ढोसून पुन्हा भडकवायची. रात्रीचा स्वयंपाक झाला की पुन्हा राखेत गोवऱ्यांची खांडे शिलगत रात्रभर ठेवायची आणि सकाळी पुन्हा भडकावून चुलीवर स्वयंपाक चालू. असा क्रम सतत घरोघर चालला असल्यामुळे बहुतेक घरी 4-4 महिन्यांपूर्वी केव्हा तरी पेटवलेला विस्तव मध्ये मुळीच न विजता महिनोगणती सारखा जिवंत ठेवलेला असे. जर 30 वर्षापूर्वी ही स्थिती, तर 3-4 हजार वर्षांपूर्वी विस्तव सारखा जिवंत ठेवणे हे किती सोयीचे आणि आवश्यक वाटत असेल हे सहजच ध्यानात येते. अग्नीच्या अत्यंत उपयुक्ततेमुळे ते दैवी तेज जसे देवातील अत्यंत प्रिय आणि पूज्य देव झाले, तसेच अग्नी सतत पेटता ठेवण्याची, त्या देवाचे अस्तित्व आणि उपस्थिती आपापल्या गृहात सतत शक्य करण्याची ही क्रियाही तिच्या अत्यंत उपयुक्ततेमुळेच एखाद्या दैविक, धार्मिक, पवित्र क्रियेसारखी कर्तव्य होऊन बसली, संस्कार होऊन बसली, अग्निहोत्र पद पावली. पारसिकात पूजेचा अग्नी पिढ्यानपिढ्या विझू दिला जात नसे. पणजोबांनी काष्ठावर काष्ठ घासून किंवा गारगोटीने एकदा जी ठिणगी पाडली तिची अव्याहत वंश परंपरा तो अग्नी केव्हाही न विजता 4-4 तर काय पण 14-14 पिढ्याही सारखा जिवंत ठेवण्यात येई. तीच उत्पत्ती आमच्या अग्निहोत्राच्या संस्थेचीही असावी. चूल किंवा चिलीम पेटवणाऱ्या व्यावहारिक आगीचे देवीकरण म्हणजेच अग्निदेव, यज्ञीय अग्नी. आणि चुलीत ती आग सारखी पेटत ठेवण्याची व्यावहारिक सोयीची जी क्रिया तिचे देवीकरण म्हणजेच अग्यारी, अग्न्यागार किंवा अग्निहोत्र. एक प्राकृत, घराऊ, ऐहिक व्यवहाराचा शब्द आणि दुसरा संस्कृत, देवालू, पारलौकिक धर्माचा शब्द. इतकाच काय तो त्या 2 शब्दांमध्ये असलेला भेद. तो सोडला तर सदा शिलगलेली चूल हीच अग्निहोत्री किंवा अग्यारीची आई आहे. इथून पुढचा भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूयात. भारत माता की जय.